मित्रांनो, थंबनेल पाहिलाच आहात। आपल्याकडे राशन कार्ड आहे। आपल्या राशन कार्डावरती आपल्याला राशन मिळतं का? आपण ज्या धान्य दुकानदाराकडे जाता तिथून आपल्याला आपल्या रेशन कार्डावरती आपल्या कुटुंब संख्येवरती रेशन मिळत असतं। पण आपल्या मनात हा विचार आला आहे का की आपल्या राशनवरती राशन धान्य दुकानदाराला किती रुपये कमिशन मिळतं किंवा त्या बदल्यात त्याला किती रक्कम किंवा काय पगार मिळतो याची काही माहिती आहे का? जर माहिती असेल तर कमेंट करा। जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ई ग्रामपंचायत आपलं चॅनल आहे, गावचं चॅनल आहे, त्यामुळे सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात। पाहू शकता, मी सुद्धा एक पोस्ट वाचली। शिधा वाटप दुकानदाराच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय। आता प्रति क्विंटल म्हणजे किती? तर 100 किलो म्हणजे 1 क्विंटल। तर एका क्विंटलमध्ये 20 रुपये रक्कम वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे यापूर्वी दुकानदाराला किती रुपये भेटत होते ते आता जाणून घेऊयात। पहा स्क्रीनवरती। राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या शिधा वाटप दुकानदाराच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये। पाहू शकता, 150 रुपयावरून 170 म्हणजेच पूर्वी 150 रुपये प्रति क्विंटल कमिशन होतं, त्यामध्ये 20 रुपयांची वाढ म्हणजेच 170 रुपये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। पहा, यामध्ये शिधा वाटप दुकानदाराच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय। केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूची विक्री शिधा वाटप दुकानदारातून करण्यास परवानगी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच धान्य दुकानदाराला प्रति क्विंटल 150 रुपये हे भेटत होते। तुम्हाला माहिती होतं की नाही कमेंट करा। पण आता 150 रुपयांऐवजी आता प्रति क्विंटल म्हणजेच 100 किलो मागे 170 रुपये दुकानदाराला कमिशन स्वरूपात मिळणार आहे। म्हणजेच तुमच्या मनातील शंका दूर झालेली आहे की आपण धान्य घ्यायला जातो, पण त्या धान्य दुकानदाराला नेमकं काय मिळतं? तर पहा, 100 किलो मागे 170 रुपये कमिशन मिळतं। मग यामध्ये त्या धान्य दुकानदाराने सर्व बाबी पूर्तता केल्या पाहिजेत। आता यामध्ये आणखीन माहिती आहेत, ज्या म्हणजे निर्णयामध्ये 20 रुपयांची वाढ करून 150 वरून 170 रुपयांपर्यंत कमिशन नेण्यात आलेलं आहे। पाहू शकता, याबद्दल आपल्याला यापूर्वी माहिती होती का? माहिती नसेल तर कमेंट करा। त्याचबरोबर पहा, आता तुम्हाला समजलं की धान्य दुकानदाराला म्हणजे शिधा वाटप दुकानदाराला 170 रुपये प्रति क्विंटल हे कमिशन मिळतं। हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की धान्य वाटप दुकानदाराला किती रुपये कमिशन मिळतं। तसेच त्यांचं कमिशन 150 वरून 20 रुपये वाढवून 170 रुपये झालेला आहे। त्यामुळे तुमच्या जवळच्या धान्य दुकानदाराला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता। त्यांच्यासाठी आनंदाची बातमीच आहे, कारण त्यांच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या ह्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये याची सुद्धा लिंक देत आहे। तुम्ही सुद्धा या पोस्टची संपूर्ण माहिती शासनाच्या या साईटवरून घेऊ शकता। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। आणखीन काही महत्त्वाच्या तुमच्या कमेंट असतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करू। चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल आहे, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।